नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी अमित परब आज तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुका येथे असलेले नदीला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे. टोटली 5 एकरची शेतजमीन आहे. वाडी वस्तीमध्ये लागूनच असलेली म्हणजे वाडी वस्तीला लागूनच असलेली अशी ही शेतजमीन आहे. लाल मातीचा प्लॉट आहे. प्लॉटमध्ये काजू आंब्याची झाडं आता जुनी झाडं आहेत प्लॉटमध्ये आणि पूर्ण प्लॉटमध्ये काजूची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, रत्नागिरी हापूस आंब्याची झाडं आहेत. लागवड केलेली होती, जुनी लागवड आहे. तसेच ऐन किंजळ अशी जंगली झाडांची लागवड आहे त्याच्यामध्ये. तर म्हणजे अशा प्रकारची शेतजमीन वाडी वस्तीमध्ये आणि पूर्ण नदीला टचमध्ये असा हा प्लॉट आहे. पाण्याची कोणतीही चिंता नाही आहे. वाडी वस्तीमध्ये असल्यामुळे लाईट कनेक्शन प्लॉटमध्येच आहे, प्लॉटच्या शेजारीच आहे. डांबरी रोडला टचमध्ये असलेला प्लॉट आहे. पण ह्या डांबरी रोडपासून थोडासा स्लोपिंग असल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला रस्ता बनवावा लागेल. म्हणजे आता ही ऑटो रिक्षा आहे. ऑटो रिक्षापासून वरच्या साईडला असा स्लोप आहे. आता स्लोप असल्यामुळे तिथे आपल्याला थोडासा रस्ता बनवावा लागेल आणि तो रस्ता आपल्याला या ठिकाणी आम्ही बनवून देणार आहोत. आणि वरती पूर्ण असा फ्लॅट प्लॉट आहे. नॉर्मली चढ उतारची शेतजमीन आहे. वाडी वस्तीच्या शेजारी असलेला प्लॉट, अगदी वाडी वस्तीला लागून असलेली अशी ही शेतजमीन आहे. तर मंडळी, आंबा, काजू, चिकू, पेरू, अननस, पायनॅपल, तसेच सागवण, चंदन, वेगवेगळ्या प्रकारची लागवड या शेतजमिनीमध्ये करू शकता. अशी ही शेतजमीन आहे. सुपीक मातीची, लाल मातीची शेतजमीन आहे. काही ठिकाणी काळी माती आहे. प्लॉटमध्ये कुठेही दगड, काळा दगड, कातळ असा कुठलाही भाग नाही आहे. अगदी वस्तीला लागून असलेला प्लॉट आज आणि नदीला लागून असलेला प्लॉट अशी ही शेतजमीन आज आपण बघतोय. तर मंडळी, व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. जर रिव्हर टचला प्लॉट तुम्हाला पाहिजे, लो बजेटमध्ये प्लॉट पाहिजे, तर तुम्ही हा प्लॉट नक्कीच विचारात घेऊ शकता. तर मंडळी, या जागेची किंमत व्हिडिओच्या शेवटला आपल्याला या ठिकाणी कळू शकते. तर मंडळी, मुंबई पुण्यापासून तुम्ही येत आहे प्लॉटपर्यंत तुमच्या कारने, तर तुम्हाला 250 किलोमीटरच्या अंतरावर हा प्लॉट आहे. पुण्यातून मुंबईतून येत आहे तुमच्या कारने या ठिकाणी सहज तुम्ही आपल्या प्लॉटला टच गाडी लागू शकते. अशी शेतजमीन आहे. तर मंडळी, अशा प्रकारच्या शेतजमिनी ह्या आमच्याकडे क्वचितच येत असतात. रिव्हर टचला प्लॉट आहे. आज कोकणामध्ये शेतजमिनी ह्या खूप कमी प्रमाणात विकत आहेत. कारण लोक आता हुशार झालेले आहेत. शेतजमिनी आपल्या स्वतःच्या विकत नाही आहेत. पण हा क्वचितच प्लॉट वाडीच्या शेजारी, वस्तीच्या शेजारी हा प्लॉट विकला जातो आहे. म्हणजे जो घेईल तो सुवर्णसंधी आहे मालकाला. कारण कोकणामध्ये जागेचे दर हे दिवसेगणित वाढत चाललेले आहेत. शेतजमिनीचे रेट वाढत चाललेले आहेत. खूप जमिनीचे रेट वाढत चाललेले आहेत. जो कोणी आता शेतजमीन घेईल त्याचंच भवितव्य आहे. भविष्यामध्ये शेतजमीन त्या लोकांकडे राहतील. भविष्यात शेतजमिनी घेणं हे खूप महाग असेल, खूप महाग असेल. तर मंडळी, हा प्लॉट जास्त दिवस विक्रीसाठी राहू शकत नाही. लवकरात लवकर हा प्लॉट विकला जाणार आहे. आता ही जी दिसते ही पाकडे आहे. गणपती विसर्जन करण्यासाठी नदीच्या दिशेने एक पायवाट गव्हर्नमेंटने या ठिकाणी तयार केलेली आहे. गणपती विसर्जनची ही वाट आहे, आपल्याला ठेवावी लागेल. आपल्या प्लॉटमधून गेलेली आहे आणि बाजूला वाडी आहे. तर मंडळी, या ठिकाणी कामगार, मजूर या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात. शेतीच्या कामासाठी तुम्हाला जर मजूर हवे असतील, कामगार पाहिजे असतील, तर आपण या ठिकाणी तुम्हाला देऊ शकतो. तसेच मंडळी, वयाच्या 60 नंतर जे आपलं वयोमान वाढत जात असतं ते आपल्याला एक क्लायमेटमध्ये शेतजमिनीमध्ये आयुष्य घालवण्याची इच्छा असते. म्हणजे काही लोकांना वय वाढत चाललं आहे. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जास्तीत जास्त कार्बन मोनॉक्साईड, धुराचं प्रमाण जास्त असतं. गाड्यातून निघणारा जो विषारी वायू आहे त्या वायूपासून आपल्याला एक अलिप्त राहायचं असतं. आणि जेणेकरून आपल्याला एक प्युअर ऑक्सिजनच्या वातावरणात राहायचं आहे, जेणेकरून आपलं 1-2
एक 5-10 वर्षाचं आयुष्यमान वाढू शकतं. तर त्या लोकांनी या ठिकाणी विचार केला पाहिजे. आयुष्यामध्ये पैसे सर्वस्व नाही आहे, तर या ठिकाणी आपल्याला आयुष्य पण महत्त्वाचं आहे. जेणेकरून तुम्हाला अशा शेत जमिनीमध्ये आपलं आयुष्य स्पेंड करता येऊ शकतं. त्या ठिकाणी लागवड करू शकता आणि आपल्या नातवंड पतवंड असतील त्या मुलाबाळांना अशी शेत जमीन विकत घेऊन त्यांना एक शेती कशी केली जाते हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी शिकवू शकता. आणि आजकाल शेती करायला कोण मागत नाही, पण आज शेतीच भविष्यामध्ये म्हणजे येणारा जो भविष्य आहे हे शेतीमध्येच असेल. कारण युग जरी कितीही बदललं तरी ऑनलाईन शेती पिकवता येत नाही आहे. ती खरोखर मातीमध्ये हात घालूनच पिकवावी लागते. जरी किती काय केलात तरी ऑनलाईन कुठलंही धान्य पिकत नाही. ही जमीन नांगरावी लागते, त्याच्यानंतर शेत पिकतं, पेरावं लागतं आणि मग ते उगवतं. तर म्हणजे हे काय सांगायची गरज नाही आहे. मी काय इथे मोठं भाषण लेक्चर देत नाही आहे, पण हे जे सत्य परिस्थिती आहे कलियुगामध्ये ती तुम्हाला इथे या ठिकाणी सांगतो आहे. तर म्हणजे शेतजमिनी विकत घ्या आणि भविष्य आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पिढीचं घडवा, जेणेकरून एक चांगली पिढी आपल्या शेतीमध्ये काम करू शकते आणि त्यांना अनुभव चांगला मिळू शकतो. तुम्हीसुद्धा या ठिकाणी आपलं आयुष्य स्पेंड करून आपली लाईफ वाढवू शकता प्युअर ऑक्सिजनमध्ये. तर मंडळी या ठिकाणी शेतघर बांधण्यायोग्य अशी शेत जमीन आहे. लाईट कनेक्शन जवळपास आहे. वाडी वस्तीचा व्हिडिओ या ठिकाणी मी दाखवला नाही आहे, पण ही जी झाडी दिसते त्याच्या बाजूलाच वाडी वस्ती आहे, बाजूला घरं आहेत, वस्ती आहे. म्हणजे वस्तीच्या शेजारी असलेली ही शेत जमीन आहे. तर नक्कीच मंडळी या ठिकाणी विचार करू शकता तुम्ही. राहण्यायोग्य जमीन आहे. फॅमिलीसोबत तुम्ही या ठिकाणी वातावरण राहू शकता आणि शेजारी घर वस्ती असल्यामुळं अगदी कुठल्याही प्रकारची भीती नाही आहे, काय नाही आहे आणि मस्त शेती करून आपण या ठिकाणी आपलं इन्कम जनरेट करू शकता. या ठिकाणी कुक्कुटपालन आहे, शेळीपालन आहे, गाय म्हैस पालन आहे, तसेच काजू फॅक्टरी असेल, मँगो पल्प ज्यूस फॅक्टरी असेल किंवा काजू प्रक्रिया करणारे उद्योग आहेत ते तुम्ही या ठिकाणी करू शकता. कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काजू बी उत्पन्न केली जाते. तर मंडळी या लवकरात लवकर या शेतजमिनीला व्हिजिट द्या. ही शेतजमीन विकत घेताना तुमच्याकडे सातबारा असणं गरजेचं आहे. ज्या लोकांना अजिबात शेतजमीन नसेल तर त्या लोकांना आम्ही शेतकरी दाखला बनवून देतो. शेतकरी दाखल्यासाठी नक्कीच तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तर मंडळी या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेत नाही आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.